आपल्याकडे प्रमाण आहे हो, फक्त आपण समाजापर्यंत पोहोचत नाही. वाद होता, लय अन्याय झाले, लय अत्याचार झाले, सांगा ना. महाराजच्या घरात जन्माला आलेले आमचे चोकोबाराय महाराज पंढरपुरातल्या चौकात उभे राहिले. खटनट यावे शुद्ध होऊन या जावे, दवंडी पिटी भावे चोखा मेळा. मी का म्हणालो माहितीये का, चौकात उभे राहिले, दवंडी चौकातच दिली जाते ना. का दवंडी बैठकीत चला रे बाजूला जाऊ दवंडी द्यायची, पब्लिक मध्ये द्यावं लागते दवंडी. आणि एवढं ताकद कुठून आली त्यांच्यात? तुम्ही म्हणता ना लय वाद होता, लय स्पृश्य अस्पृश्यता मानली जायची, मग ताकद आली कुठून? त्या काळात असल्या प्रबोधन करणाऱ्या सज्जन लोकांच्या माग संत शिरोमणी नामदेव महाराजांसारखे आणि संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांसारखे संत माग उभे राहिले. शेवटी कोणाच्या तरी सपोर्ट शिवाय होत नाही. बघा राजूभाऊ, 2024 मध्ये काय ना, एखादं पोरग जर धाडसानं विधान करत असेल, घाबरतच नसेल, तर लोक समजून घेतात एक तर सपोर्ट मुंबईतून असेल, मुंबईतला नसेल तर नागपुरातून असेल, आणि दोन्ही कडचा नसेल तर बारामतीचा 100%. बाकी काही असो बुवा, पण बारामतीच्या सपोर्टचं एक वैशिष्ट्य आहे, लवकर कळतच नाही आहे म्हणून. सुजल्यावर कळत इथं आणलं होतं. काय असेल ते असेल, पण काम करणाऱ्या पोरांना कोणीतरी ऊर्जा दिली पाहिजे. पुढं जाणाऱ्या माणसाच्या माग कोणीतरी माग ताकदीने उभं राहिलं ना, एक ऊर्जा भेटते महाराज. ती पत्नी असू द्या, पती असू द्या, नोकरदार असू द्या, व्यावसायिक असू द्या, पण हात पाहिजे कोणाचा तरी पाठी. कुसुमाग्रज म्हणाले होते ना, पैसे नको, फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा. तो लढ म्हणणारा माणूस जरी पाठीशी असला ना, तरी एक ऊर्जा येते. भगवान गोपाल कृष्ण काय नाही हो, असं कासर धरून फक्त होते त्या रथात, आणि पुढं 100 गडी आहे, हे 5च आहे. पण 100रांचा प्रॉब्लेम असा झाला, भीष्मासारखे द्रोणांसारखे भले भले लढवय्ये गुरुवर्य व्यक्तिमत्व दारातीर्थी पडले, ते पोरं उघडी पडली ना, आधार द्यायलाच कोण शिल्लक राहिलं नाही. आणि हे 5 जे होते ना, यांच्या रथात बसलेलं जे होतं कासरा धरून, ते लढत नव्हतं. ते काय म्हणायचं माहितीये का पोरांना, पोरांनो तुम्ही धर्मानं वागा, नीतिमत्ता सांभाळा, लढत राहा, तुम्ही अडचणीत आले तर मी रणांगणात उतरल. अहो इतका आधार झाला. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. पोरांनो धर्म जर अडचणीत आला तर मी रणांगणात उतरला. त्या पोरांमध्ये इतका आत्मविश्वास तयार झाला, देवाला रणांगणात उतरायची वेळ नाही येऊ दिली. विठ्ठल विठ्ठल विजय झाले महाराज. 5तल्या एकाच्या पण कॅसाला धक्का नाही, आणि 100रातलं एकच शिल्लक नाही. आणि त्या काळामध्ये अशा सर्व सामान्य पोरांच्या माग ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, होतेच आडमुठ लोक होतेच दादा, कोणत्या काळात नसतात ते. 2024 मध्ये आहे, 700 वर्षापूर्वी होते ना, हजारो वर्षापूर्वी होते. समाजातले काही आडमुठ म्हटले ना, आम्ही देवळात येऊ देणार नाही सगळ्यांना, पण देवळात येऊ देणार नाही असं म्हणणारे जर ब्राह्मण होते, तर तुम्ही देवळात येऊ देत नाही म्हणून मी या सगळ्यांना घेऊन चंद्रभागेच्या वाळवंटात फड मांडील असं म्हणणारे ज्ञानेश्वर महाराज पण ब्राह्मण होते. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, आणि माझा ज्ञान राजा गोपाळांशी लाया वाटी. पण समाजाला नुसतं हेच सांगायचं, ब्राह्मणांनी देवळात येऊ दिलं नाही, ब्राह्मणांनी देवळात येऊ दिलं नाही. अरे पण सर्व सामान्यांसाठी फड उभा केला ज्ञानेश्वर महाराजांनी.
आज आज तुकाराम महाराजांच्या गाथा ब्राह्मणांनी पाण्यात बुडवल्या, ब्राह्मणांनी पाण्यात बुडवल्या. अरे पण त्याच तुकाराम महाराजांची जगभर प्रसिद्ध असलेली आरती करणारे रामेश्वर भट्ट ब्राह्मण आहे. गुरुजी रामेश्वर भट्ट जगाला सांगितले पाहिजे. व्यक्तीशी भांडतात ते माणसं आणि तत्वांशी भांडतात ते संत. मी तुम्हाला पटवून देतो, जगद्गुरु तुकाराम महाराज आणि रामेश्वर भट्ट हा जगप्रसिद्ध वाद आहे. पण तो व्यक्तिगत वाद नाही, तो तात्विक वाद आहे. रामेश्वर भट्टांचं म्हणणं काय आहे की वेद सर्वोच्च आहे, आणि तुकाराम महाराजांचं म्हणणं काय, वेदाचा तो अर्थ, वेदाचा तो अर्थ आम्हासी ठावा, वेदाचा तो अर्थ आम्हासी ठावा, वेदाचा तो अर्थ आम्हासी ठावा, वेदाचा तो अर्थ आम्हासी ठावा. हेरानी वहावा भार माता, हेरानी वहावा भार माता, हेरानी वहावा भार माता. ते म्हटले बाकीच्यांनी डोक्यावर वजे व्हायचे, अर्थ आम्हाला माहिती आहे. आणि तिथला तो तात्विक वाद आहे. तो वाद सुरू राहिला, विकोपाला गेला. पण बघा बर का, ब्राह्मणांचं प्रतिनिधित्व त्या काळात रामेश्वर भट्ट करताय, आणि तुकाराम महाराज सर्वसामान्यपणे भक्तीचा गजर करताय. पुढे चालून घटना अशी घडली, त्या अंगडच्या फकीराच्या विहिरीत स्नान केलं, अंगाचा दाह होऊ लागला. रामेश्वर भट्ट ध्यानस्थ बसले आणि त्यांना बोध झाला की हा दाह थांबवण्याची ताकद फक्त तुकाराम महाराजांमध्ये. बरोबर ना? तुकाराम महाराजांमध्ये. यांनी तुकाराम महाराजांना पत्र लिहिलं की असा असा मला अनुग्रह झाला. तुकाराम महाराज पण किती मोठे बघा. पत्राचं उत्तर त्यांना प्रत्यक्ष सगळा समाज घेऊन तिथं जाऊन, चला स्पॉटवर जाऊ ना, त्याला दाखवून देऊ मी किती मोठा आहे. पण तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात रामेश्वर भट्टांचं नाव मोठं आहे, मी प्रत्यक्ष तिथं जाणं योग्य नाही. तुकाराम महाराजांनी सुद्धा फक्त पत्राच्याच द्वारे उत्तर दिलंय. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया. महाराज त्या अभंगांचं पारायण केलं आणि रामेश्वर भट्टांच्या अंगाचा दाह थांबला. माझा मुद्दा काय, दाह थांबला ना, विषय संपला ना. गरज सरून वैद्य मरो हा नियम रामेश्वर भट्टांना आचरणात आणता आला असताना की बुवा आता माझं काम झालं, विरोध कायम. पण ते पण संत होते ना. ज्या दिवशी कळालं, काय, ज्या दिवशी कळालं की हा तुकोबा हाडा मांसाचा फक्त माणूस नाही, तर भगवान विष्णू आणि तुकाराम महाराज हे दोघं वेगळे नाहीये, हा बोध ज्या दिवशी रामेश्वर भट्टांना झाला, त्या दिवशी सगळ्या ब्राह्मणांना ओरडून सांगितलं की विष्णू आणि तुकाराम महाराज वेगळे नाही. म्हणे रामेश्वर भट्ट द्वेजा, तुका विष्णू नाही दोजा, तुका विष्णू नाही द्वेजा, तुका विष्णू नाही द्वेजा. म्हणे रामेश्वर भट्ट द्वेजा, तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. हे प्रामाणिकपणे सांगण्याचं सामर्थ्य रामेश्वर भट्टांनी दाखवलं. हा त्यांचा किती मोठा सद्गुण आहे. कबुली दिली त्यांनी. हे जगाला सांगा ना की जगभर प्रसिद्ध असलेली आरती तुकारामा, स्वामी सद्गुरु धामा, सच्चिदानंद मूर्ती पायदा कवी आम्हा, ही रामेश्वर भट्टांनी तयार केलेली आरती आहे. हे जगापुढे आम्ही का मांडत नाही, का सांगत नाही? नेहमी हा हिंदू धर्म अंतर्गत जाती जातींमध्ये भांडला पाहिजे, हे संघटित नाही झाले पाहिजे, अशी षडयंत्र राबवली जातात आणि हिंदू धर्म यांची दिशाभूल केली जाते. हे आपण समजून घेतलं पाहिजे. नंतरच्या काळामध्ये निळोबा राय असतील,
ते ब्राह्मण कुळात जन्माला आले, पण त्यांनी तुकाराम महाराजांना गुरु मानलं. तुकाराम महाराजांना यावं लागलं निळोबारायांसाठी. आणि मायबाप ही आपली सगळी संस्कृती, हा सगळा एकोपा. अहो, स्वातंत्र्यवीर सावरकर काय म्हटले होते माहितीये? आपण स्पृश्य अस्पृश्य वाद संपावा म्हणून भारत देशात सर्वात मोठं काम कोणी केलं? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. मोठं काम केलं त्यांनी. त्यांचा हेतू होता की संपावा. आणि त्यांच्याच बरोबरीने स्वातंत्र्यवीर सावरकरांचं काम आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणत होते की मला परकीयांची जास्त भीती नाही, त्यांना आपण पुरून उरू, पण हिंदू धर्मात ज्या आपल्या जाती जातींमध्ये फूट पडू राहिली आणि या फुटीतून जी फितुरी निर्माण होऊ राहिली, ती फितुरी देशासाठी घातक आहे. आणि स्वातंत्र्यवीर त्या काळात म्हणाले होते की आता आपण जातीपाती बाजूला टाकल्या पाहिजे आणि हिंदू म्हणून एकत्र आलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी पर्याय त्यांनी ठेवला होता. हिंदू धर्मांतर्गत ज्या जाती आहे त्या जातींमध्ये आंतरजातीय विवाह व्हाऊ द्या. पुढच्या 4-5 पिढ्यांमध्ये जाती विसरून जातील आणि स्वतःला हिंदू म्हणून ओळखतील. काय सावरकरांचा विचार होता त्या काळात. आणि तुकाराम महाराज सुद्धा काय म्हटले? तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. ते म्हणाले मला जातीशी कर्तव्य नाही, माझ्या देवाचं जो नाव घेतोय तो माझ्यासाठी धन्य आहे. आणि काय झालं? धर्माच्या नावाने लोक एकत्र आली असती, नाही झाले. सावरकर म्हटले सगळ्यांना देवळात प्रवेश द्या, नाही. आडमुठ लोक तयार झाली. भारतात सगळ्यांना मंदिरात प्रवेश मिळावा या भावनेनं प्रेरित होऊन तुम्ही देवळात प्रवेश देत नाही ना. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पतित पावन मंदिराची स्थापना केली पहिल्यांदा कोकणात, रत्नागिरीला. रत्नागिरीमध्ये पतित पावन मंदिराची स्थापना केली. आणि भारतातलं पहिलं मंदिर ज्या मंदिरामध्ये हिंदू धर्मातल्या प्रत्येक जातीला प्रवेश होता. विठ्ठल विठ्ठल. आणि हे आपल्या लोकांपर्यंत जर आपण नाही पोहोचवलं तर त्यांची दिशाभूल होणारच आहे. त्यांना कोणीतरी सांगतंय तुम्हाला पाणी पिऊन दिलं नाही, तुम्हाला झाडपाला बांधायला लावला, तुम्हाला शिवत नव्हते, तुम्हाला लांबून भाकर फेकीत होते, मग दिशाभूल होईल. ती पोरं जय भीमचे नारे देतील. त्या पोरांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सांगितले पाहिजे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या लक्षात आलं की हिंदू धर्मातले काही जे आडमुठ लोक आहेत ती सहकार्य करणार नाही, म्हणून बाबासाहेबांनी निर्णय घेतला हिंदू धर्म सोडायचा. बरोबर. आणि धर्म बदलायचा म्हटल्यानंतर बाबासाहेबांना जागतिक पातळीवर त्या काळात निमंत्रण आले. आणि निमंत्रण असं आलं होतं तुम्ही मुस्लिम धर्म स्वीकारा, इस्लाम धर्म स्वीकारा आणि काय तुमच्या मागण्या आहे ते फक्त सांगा. पण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हिंदुस्थानावर इतकं प्रेम होतं, इथल्या विचारांवर इतकं प्रेम होतं, ते म्हटले हे बघा आमच्यात अंतर्गत कलह नक्की आहे, मला धर्मांतरण करायचंय, पण मला परकीय धर्मात प्रवेश करायचा नाहीये. हिंदुस्थानातच जन्माला आलेल्या धर्मात मी प्रवेश करेल. आणि याच हिंदू धर्मात अंतर्गत निर्माण झालेला जो बौद्ध धर्म आहे तो भारताचा धर्म आहे, म्हणून मी बौद्ध धर्म स्वीकारतोय. म्हणून आज आपण वाडे वस्त्यांमध्ये गेलो पाहिजे, त्या पोरांना सांगितलं पाहिजे बौद्ध धर्म म्हणजे काय भारताच्या बाहेर तयार झालेला धर्म नाही, जगाला गौतम बुद्ध या हिंदुस्थानानं दिलाय, भारतानं दिलाय. म्हणजे बौद्ध असेल, जैन असेल, महावीर असतील, या सगळ्या एकाच मुळाच्या निर्माण झालेल्या शाखा आहे. बरोबर आहे ना. आणि आज जर आपल्याला हे कळालं नाही तर आपली लोक परकीयांशी हात मिळवणी करतील आणि आपल्यात पडलेली फूट आतापर्यंत नुकसान फक्त हिंदूचं झालेलं आहे. जेव्हा जेव्हा हिंदू धर्मामध्ये जाती जातीमध्ये फूट पडली नुकसान फक्त हिंदू धर्माचं झालं. आणि म्हणून साधू संतांनी मोठ्या प्रमाणात प्रबोधन केलं की आता जातीवाद करण्यात अर्थ नाहीये. यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, याची म्हणती नारी नर, करावा विचार, न लगे तिला कवनाची. यारे यारे लहान थोर, याची म्हणती नारी नर,
लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनासी सकलांसी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नावे. जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराजांना विचारलं नेमकं हे सगळ्यांना एकत्रित करून तुमचा हेतू तरी काय. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हटले की आता सगळ्यांच्या सहकार्यानं आम्हाला समाजामध्ये सुपंथ अर्थात चांगला मार्ग स्थापन करायचा आहे. पहिलंच एक एका सहाय्यक एक एका सहाय्यक एक एका सहाय्यक एक एका सहाय्यक अवघे धरो सुपंथ अवघे धरो सुपंथ कोण जाणे कैसे परी कोण जाणे कैसे परी अवघे धरो सुपंथ अवघे धरो सुपंथ कोण जाणे कैसे परी कोण जाणे कैसे परी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला रखुमाई विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला रखुमाई विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला गणपती बाप्पा विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला गणपती बाप्पा विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला रिद्धी सिद्धी विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला रिद्धी सिद्धी विठ्ठला जप मेरे राम जी का पावन होगा शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का पावन होगा शबरी की कुटिया का पावन होगा. आएंगे जब रघुराई तब आसन पर बिठाओगे मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. आएंगे रघुवीर तब तब आसन पर बैठाओगे जय श्री राम. मीठे वीर अपने हाथों से खिलाओगे. साथ साथ लखन जी का दर्शन होगा शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे रानी का पावन होगा शबरी की कुटिया का पावन होगा. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित
रघुपती राघव टाळी वाजवा माय बाप पतित पावन सीताराम राम आएंगे आएंगे राम आएंगे 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 हो मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे राम आएंगे मेरे जन्मों के पाप आज धुल जाएंगे राम आएंगे राम आएंगे तो अंगना सजाऊंगी राम आएंगे तो अंगना सजाऊंगी दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी दीप जला के मैं दिवाली बनाऊंगी मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे राम आएंगे मेरे झोपड़ी के बाद आज खुल जाएंगे राम आएंगे मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय शिवराय बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय शिवराय बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा हर हर महादेव बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा हर हर महादेव बोलेगा मोरया रे बाप्पा मोरया रे 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे विठोबा रखुमाई हरे हरे गोपाल 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 पुंडलिक वरद ज्ञानदेव प्रभु रामचंद्र गोपाल कृष्ण पंढरीनाथ छत्रपती शिवाजी धर्मवीर सम्राट गणपती बाप्पा
साह्य करू अवघे धरू सुपंथ. 400 वर्षापूर्वीची जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराजांची संकल्पना आहे. ती संकल्पना जेव्हा जेव्हा साकार झाली तेव्हा तेव्हा या हिंदुस्थानात क्रांती झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी ही संकल्पना साकारली. एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ. इंग्रजांविरुद्ध लढा देत असताना लोकमान्य टिळकांनी सुद्धा ही तुकाराम महाराजांची भूमिका साकारली. एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ. खर तर मी वागेश्वर मित्र मंडळाचं अभिनंदन करतो की मंडळाचं 65वं वर्ष संपन्न होत आहे. आणि 65वं वर्ष संपन्न होत असताना या पुण्याचे भूमिपुत्र लोकमान्य टिळकांना गणेशोत्सवाच्या बाबतीत जी भूमिका अपेक्षित होती ती भूमिका वागेश्वर मित्र मंडळानं साकारली. तर माग बसलेल्या सगळ्या गोल्डन मॅनला मी सांगतो, भाऊ पहिलं वर्ष आहे, नवा आपण प्रयोग केलाय, हळूहळू पण मी शब्द देतो तुम्हाला, तुम्ही यात सातत्य ठेवा. 50,000 पोरं ऊ अंट वाम मामावर नाचवण्यापेक्षा 10 लोक जर कीर्तनात भजन करायला लावले ना, टिळकांचा उद्देश सफल झाला. हा काय हेतू आता त्यांचा की या इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी आपल्या हिंदू धर्मातली लोक संघटित करण्यासाठी आपल्याकडे माध्यम काय तर गणेशोत्सव आहे. आणि त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकांचं धार्मिक राष्ट्रीय प्रबोधन करून लोकांना इंग्रजांविरुद्ध लढा पुकारण्यासाठी तरबेज बनवायचं काम केलं. हा हेतू आता त्यांचा. आज वागेश्वर मित्र मंडळ हळू पहिल्यांदा हा प्रयोग करतोय आपण कीर्तनाचा, बरोबर आहे सातो पाटील? पहिल्यांदा हा प्रयोग करतोय. चांगलं यश आहे पहिल्या वर्षी सुद्धा. कारण तुम्हाला सांगतो चौक ओलांडला का गणपती आहे, आता गौराई आहे परत. त्यामुळं हा हा बरोबर आहे. काय भाग्य आहे बघा ना, खरे. जय श्रीराम. चौकात चौकात गणेशोत्सव सुरू आहे, तरी सुद्धा वागेश्वर मित्र मंडळाच्या या सांप्रदायिक उपक्रमाला लोकांनी चांगला प्रतिसाद दिलाय. त्यामुळं अजिबात खाचायचं नाही, हटायचं नाही. हा उपक्रम वर्षानुवर्ष चालू राहिला पाहिजे. मी सगळ्या आमच्या गोल्डन मॅन सगळ्या भावंडांना सांगतो, भाऊ वागेश्वर महाराजांच्या मंदिरात जेवढा जनसमुदाय जमतो तो एका दिवसात जमला राजू भाऊ, त्याला हळूहळूच यश येत गेलं ना. आज महाराष्ट्रात तो सप्ताह प्रसिद्ध झाला. आमचे सोमनाथ भाऊ असतात, कोष्टी गुरुजी असतात. प्रामाणिकपणे सांगतो, प्रख्यात कीर्तनकारांना अपेक्षा असते वाघोलीत वागेश्वराच्या पुढे कीर्तन मिळावा, प्रख्यात कीर्तनकारांना. पण कधी झालं हे, जेव्हा त्या उपक्रमात सातत्य राहिलं, लोकांनी वाहून घेतलं, तेव्हा अहो आळंदी पंढरपूरची वारी जेव्हा निघाली ना, अहो तुरळीक लोक होती, पण त्यात सातत्य राहिलं. आज तुम्हाला सांगतो पंढरपूरला जायला चालायची गरज नाही राहिली, फक्त रथाच्या माग पुढे जाऊन उभं राहायचं. लोक ढकलीत ढकलीत पंढरपुरात नेत आहे. झाली का नाही वस्तुस्थिती मला सांगा? मग ती एकाएकी झाली का? 700 वर्षाचे कष्ट आहे आणि खोट फालतू लय कष्ट नाही करावे लागत महाराज. हे बघा, चांगला विचार सोशल मीडियावर सुद्धा लवकर प्रसिद्ध होत नाही, पण शर्ट काढून फक्त हलवा असं लगेच व्हायरल. शर्ट काढून हलवलं म्हणजे फालतू लवकर व्हायरल होतं, सत्य लवकर व्हायरल होत नाही. त्याच्यासाठी कष्ट करावे लागतात. माऊलींची ओवी आहे, हळूहळू ढाळे ढाळे के तुलेनी एक वेळे मार्गाचे निबळे निश्चित टाके. हळू 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 एक एक पाऊल, पण संतांच्या आदेशानुसार नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. म्हणून वागेश्वर मित्र मंडळाने ज्ञानाचे दीप प्रज्वलित करायचं काम केलंय. आणि म्हणून ती एकजूट आपल्याला बांधायची आहे. साधू संतांनी ज्या पद्धतीने सांगितलं, त्यांनी जातीयवादाला फाटा दिला, वर्णभेदाला फाटा दिला आणि फक्त भगवत भक्तीला महत्व दिलं. त्यामुळं
पुढच्या काळामध्ये मी तुम्हाला विनंती करतो की ह्याच हिंदुस्थानामध्ये एक वर्ग असा सुद्धा आहे जो भारताला भारत म्हणायला तयार नाही. भारत माता की जय म्हणायची त्यांची मानसिकता नाही. या भूमीला आई म्हणायची, वंदे मातरम म्हणायची त्यांची मानसिकता नाही. इथल्या देवाला राम, त्याला देव मानायची काहींची मानसिकता नाही. आणि अशा काळामध्ये जर हिंदू धर्मामध्ये फूट पडली तर तोटा फक्त हिंदुस्थानाचा होणार आहे. म्हणून जास्त नाही, पण पुढच्या काळामध्ये ब्राह्मण, मराठा, वंजारी, सुतार, माळी, तेली, धनगर या सगळ्या जातींना सुरुंग लावा आणि हिंदू म्हणून जगापुढे आपली ओळख निर्माण करा. मला जर हल्ली कोणी विचारलं ना तुमची जात कुठली, मी म्हणतो हिंदू आहे. हिंदू हा तीच आमची जात आहे, तीच आमची ओळख आहे, तोच आमचा धर्म आहे. आणि षडयंत्री लोकांच्या डोक्यात एवढंच आहे, हे जाती जातीत बांधले पाहिजे ना आम्ही राजकीय पोळ्या भासल्या पाहिजे. म्हणून माझी तर तुम्हाला विनंती आहे, माझं गुरुजी टार्गेट आहे, मला हिंदूंचं मतदान संघटित करायचंय हो. कारण लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्व जर जास्त कशाला आहे तर मतदानाला आहे. मतदार राजा आहे तो. आणि आज दुर्दैवानं सांगतो परधर्मियांचं मतदान संघटित आहे हो, हिंदू धर्मियांचं मतदानच संघटित नाही. कारण हिंदू धर्मात नेते झाले जास्त, चौक ओलांडला का पुढारी, मतदान विभागलं ना. परधर्मीय थोडे पण संघटित आहे हो, एक गट्टा मतदान जातंय त्यांचं. म्हणून माझी विनंती हिंदूंना सुद्धा की ते जर धर्माचं मतदान संघटित करू शकता तर हिंदू धर्मियांचं मतदान का संघटित करू शकत नाही. लोकसभेला परधर्मियांनी त्यांची ताकद दाखवली ना, आता विधानसभेला हिंदूंची ताकद दाखवा. चला वज्रमुठ बांधा की तुम्हीच काय आमचं मतदान आम्ही संघटित केलं ना आम्ही रिझल्ट बदलू शकतो. ते जर दाखवू शकता तर हिंदूंनी सुद्धा यातून शिकवण घेतली पाहिजे. आज फक्त हिंदूच धर्मीय माणूस असाय जो धर्म मानायला तयार नाही. गुरुजी याच देशात राहून काही लोक म्हणताय आम्ही मुसलमान आहे, काही लोक म्हणताय आम्ही ख्रिश्चन आहे. मग येड्यांनो आपण हिंदू आहे ना. फक्त हिंदूंनीच स्वतःला हिंदू नाही म्हणायचं, बाकी जो तो आपापल्या धर्माचा ताकदीने प्रचार प्रसार करतोय. आपल्यातले काही हिंदू नेते त्यांचं लांगुल चालन करताय का? आपल्या हिंदू नेत्यांना कळालंय ते संघटित आहे, आपण संघटित नाही. म्हणून पुढच्या काळामध्ये हिंदूंचं संघटन ही काळाची गरज असणार आहे. इथला जर भगवा फडकवत ठेवायचा असेल आणि इथला तिरंगा जर फडकवत ठेवायचा असेल तर आपल्याला संघटित झाल्याशिवाय पर्याय नाही. आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा आपण विद्वान नाहीये. त्यांनी धोक्याच्या घंटा तेव्हा सांगून ठेवल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. ते अजून पण जर आपल्याला कळत नसतील तर मग मात्र किती कीर्तनकार उगळले तरी फरक पडणार नाही. त्यामुळं धर्माभिमान प्रचंड वाढू द्या. एक गणेशोत्सव कशासाठी आहे तर माणसं एकत्रित आणण्यासाठी आहे. हे धर्माचं व्यासपीठ आहे. आणि वागेश्वर मित्र मंडळांनी या व्यासपीठाच्या माध्यमातून अत्यंत चांगला उपक्रम समाजापुढे मांडताय. आज उत्सवाचा मला वाटतं 4था दिवस आहे. 4थ्या दिवशी ज्यांच्या कुशल मार्गदर्शनानं हा उत्सव संपन्न होतोय ते या वाघोली गावचे भूमिपुत्र, वारकरी संप्रदायाचं वैभव. आमच्या सोमनाथ भाऊ भालेरावांनी सांगितलं की मी जसं म्हणालो मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी ज्ञानोबा तुकोबांच्या विचारांचा प्रचार प्रसार करणाऱ्या पोरांना 5-5 हजार रुपये पाठवले. पण कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा आळंदीमध्ये पोरं अक्षरशः कसं जीवन पार पाडायचा हा प्रश्न निर्माण झाला होता, त्या काळात या वाघोली गावचे भूमिपुत्र श्री रामदास भाऊ दाभाडे यांनी त्यांच्या सगळ्या सहकार्यांना संघटित करून भला मोठा शिदा आळंदीमध्ये पोहोच केला होता. हे असं वाजलं ना, मनाची समजूत कशी घालायची माहितीये का? लोकांना जर विमानानं जायचं असेल ना 8 तास आधी निघावं लागत आहे घरातून. आपल्याला विमानानं जायचं असेल तर फक्त 15 मिनिटं आधी निघायचंय. आपल्याला किती जवळ आहे ना विमानतळ. बघा सुविधेचे काही फायदे असतात, काही तोटे असतात. सगळंच मनासारखं नाही होऊ शकत. आज त्या लोहगाव विमानतळामुळं पंचक्रोशीचं नावच मोठं झालंय. आज प्रतिष्ठाच आली.
आणि त्याला नाव तुकाराम महाराजांचं द्यायचं डिक्लेअर झालं ना, डिक्लेअर झालं. त्यामुळं भाग्यवान मंडळी आपण. सन्माननीय हरिभक्तीपरायण रामदास भाऊ दाभाडे आधारस्तंभ आहे या मित्रमंडळाचे, जिल्हा परिषदेचे सदस्य आहे. त्याचप्रमाणे या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय चैतन्य भाऊ सातव, उपाध्यक्ष सन्माननीय लखन भाऊ भाडाळे, उपाध्यक्ष सन्माननीय शेखर भाऊ बडे, सुशील भाऊ जाधव, जयसिंग भाऊ भाडाळे, आमचे राजू भाऊ भाडाळे, इतर सगळी मान्यवर मंडळी, पुजारी असतील, धावणारी पाळणारी कार्यकर्ते असतील, आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आज या कीर्तनाच्या साथीसाठी उपस्थित असणारे आम्हा तरुणांचे मार्गदर्शक, वारकरी संप्रदायातील एक आदर्श व्यक्तिमत्व, हरिभक्तीपरायण मृदंग महर्षी सन्माननीय एकनाथजी महाराज कोष्टी गुरुजी उपस्थित आहे. गुरुजींसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अत्यंत प्रामाणिकपणे संप्रदायाची सेवा आजवर त्यांनी केली, पुढेही करतायत. गुरुजींच्या चरणी नतमस्तक होतो. माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे, वारकरी संप्रदायाचं वैभव, वारकरी संप्रदायाचा प्रसार करण्यासाठी ज्यांनी आपलं जीवन समर्पित केलंय, असे हरिभक्तीपरायण सोमनाथ महाराज भालेराव अर्थात भाऊ सोमनाथ भाऊ सुद्धा पंचक्रोशीतील वारकरी संप्रदायाचे कार्यक्रम रंगली पाहिजे, उठावदार झाली पाहिजे म्हणून खूप कष्ट घेतात. चांगल्यातले कलाकार, चांगल्या साऊंड सिस्टीम, चांगली टाळकरी आपण कशा पद्धतीने इथे उपस्थित करू यासाठी ते कटिबद्ध असतात. गुरुजींची सगळी युट्यूबवरची शूटिंग वाली टीम उपस्थित आहे. सगळ्या भाविकांना विनंती आहे की आपण जे लाईव्ह कीर्तन ऐकतो ते जगभर पोहोचवण्यासाठी कोष्टी महाराज युट्यूब चॅनलवर ते प्रदर्शित केलं जातं. तर ते युट्यूब चॅनल सुद्धा आपण सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे वाघोलीतलाच नाही, जगातला कुठलाही कार्यक्रम तुम्हाला वाघोलीत ऐकता येईल. तर त्यांचे मनापासून धन्यवाद. या पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध असलेली आमच्या लोखंडे साहेबांची साऊंड सिस्टीम, लोखंडे साहेबांचा मंडप, डेकोरेशन, लोखंडे साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो. विनेकरी महाराज, सोबदार महाराज, आपले मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. अत्यंत मधुर अशी गायन साथ करणारे वारकरी संप्रदायाचं वैभव हरिभक्तीपरायण धनंजय महाराज देशमुख, आपले मनापासून धन्यवाद. वारकरी संप्रदायाचं वैभव भजन सम्राट हरिभक्तीपरायण महादेव महाराज हजारे, आपले धन्यवाद. सोमनाथ भाऊ व भजन सम्राट परशुराम महाराज, आपले मनापासून धन्यवाद. इतर सगळे गुरुबंधू, आपले मनापासून धन्यवाद. बाकी नगरसेवक, नगराध्यक्ष, पक्षांचे प्रमुख, मंडळांचे अध्यक्ष, विरोधी पक्ष नेते, आपल्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक. आमच्या शिवप्रतिष्ठानचं अत्यंत धाडाडीने काम पुढे घेऊन जाणारे सन्माननीय सातव काका, भिडे गुरुजींचा प्रचंड अभिमान आणि गुरुजींच्या विचारांची जगाला गरज आहे हे ठासून सांगणारे आमचे सातव काका असतील, इतर सगळी मान्यवर मंडळी, सगळे गोल्डन मॅन माग बसलेली, ही सोनेरी माणसं पाठीशी असताना काय कार्यक्रमाला कमी पाडणार आहे. तर सगळ्या गोल्डन मॅन आमच्या भावंडांचे मनापासून धन्यवाद. माता भगिनींचे धन्यवाद. झालेली कीर्तन रूपी सेवा विश्वमाऊली भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या, भगवान श्री तुकाराम महाराजांच्या, भगवान श्री वागेश्वर महाराजांच्या, रामेश्वर भट्ट महाराजांच्या व तुम्हा सर्व वाघोलीकर ग्रामस्थांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, नाडराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, माऊली